भिवंडी तालुका के सोनाली घोल गांव के प्रसिद्ध समाज सेवक बाजीराव पाटिल, अनिल पाटिल, पंडित पाटिल, अल्पेश पाटिल, तुषार पाटिल, दिनेश पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सोनाली घोल गांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समतामस्ति मिलापान करे। भगवानी मंत्र पढ़ा जय जय कृष्ण समर्थ नारायण हरती समर्थ। आता गणपतीला दीपक समर्पयामि। आता गणपतीला गुरुकृपेचा नैवेद्य दाखवायचा। ओम श्री महागणपते नमः। नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। आता पंचप्राणी उजव्या हातावर धूप तांबूळ ठेवायचा आहे। ओम श्री महागणपते नमः। नैवेद्यामध्ये पाणीयं समर्पयामि। आता खाना आपण महागणपते नमः। नैवेद्यामध्ये पाणीयं समर्पयामि। आता पुन्हा नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य दाखवला ओम प्राणाय स्वाहा, ओम ब्रह्मणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। आता पुन्हा सलाम समर्पयामि। सर्वप्राशरं समर्पयामि। आता महागणपतीला गंध दुर्वा फुलवावी नमस्कार करायचा आहे। महागणपती नमः करो स्वाहा। हात जोडून श्री गणपतीचे समर्पयामि। श्री महागणपती नमः। गंधं समर्पयामि। श्री महागणपती नमः। महाकाय त्रिकोटि समप्रभानि निर्गुणदेव
जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त झाले असेल आणि यावर्षी 5 दिवसाचे गणपती आहेत. कारण दरवर्षीप्रमाणे गौरी विसर्जना बरोबरच गणपती विसर्जन केले जातात. तरी पण काल निर्णयानुसार यावर्षी फक्त 5 दिवसाचे गणपती आयोजित केलेले आहेत. आणि सर्व गणेश भक्तांना असं सांगू इच्छितोय की गणेश उत्सव ज्या वेळेला साजरा करतो त्यावेळेला आपण मोठ्या आनंदाने गणेश उत्सव साजरा करतोय. मोठ्या थाटामाटाने वाजत गाजत गणेश घेऊन येतोय. पण सर्व पालकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ज्या वेळेला गणपती विसर्जन करतोय त्यावेळेला लहान मुलाची प्रत्येकाने जर काळजी घेतली तर कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे. गणपती चरणी अशी प्रार्थना करतो की सर्वांना, पाटील परिवार असू दे किंवा इष्ट मंडळी असू दे, सर्व गणेश भक्त असू दे, सर्वांना सुख समाधान लाभो दो आणि कुठल्याही प्रकारचा अनर्थ येऊ नये अशी भगवंतापुढे प्रार्थना करतो. सर्व गणेश भक्तांना पाटील परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. पाटील परिवाराकडून गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. बाप्पाच्या एकच प्रार्थना, सगळ्यांना सुख शांती मांगल्य या सगळ्या गोष्टी दे, सगळ्यांना आरोग्य सुख संपदा लाभू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव अशी बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. सर्व पाटील परिवारातर्फे गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच पप्पा बोलले की 100 वर्षापासून गणेश उत्सव साजरे केला जातो. मला एकच संदेश द्यायचा आहे, जेव्हा गणेश उत्सव साजरे करतो ना तर ते थाटामाटात केलं पाहिजे. कारण की आत्ताची पिढी ही गणपती उत्सव फक्त प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या आधारे करते, पण तसं न करता ते आपल्या मनापासून एक उत्सुकता म्हणून साजरी केली पाहिजे. धन्यवाद. पहिले तर आमच्या बाबांकडून, आमच्या वडिलांकडून आता आमच्याकडे, तर आम्ही पहिला थर्माकोल आपल्या त्याच्यापासून म्हणजे मखर बनवायचं. तर आम्हाला जसं समजायला लागला का ते पर्यावरणासाठी घातक आहे म्हणजे, तर आम्ही स्वतःच्या आयडिया वापरून मखर बनवायला लागलो. सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पाच्या एकच प्रार्थना करा, आम्हाला व्यवस्थित सुखी ठेव आणि एकत्र जसं आमचं चाललंय असं सदा चालू दे. सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून व पाटील परिवाराकडून हार्दिक शुभकामना आहे. हा गणपती आम्ही सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून साजरा करतो. सर्वजण इथे सुख समाधानी व एकत्र मिळून करतात हा गणपती साजरा. आम्ही इथे सगळीजण मस्ती मजा सगळं करून हा गणपती उत्सव साजरा करतो. गणरायाच्यांनी हीच प्रार्थना की हा असा सण साजरा होईल, सगळे एकत्र मिळून सण म्हणजे आमचे या आजूबाजूचे कुटुंब सगळे एकत्र मिळून आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. जाम मजा येते आम्हाला. असंच पुढे पण चालू राहावं हीच गणरायाच्यांनी प्रार्थना. सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याप्रमाणे आम्ही पाटील परिवार मिळून सगळे गणपती साजरा करतो त्याचप्रमाणे जगातील सर्वांनी एकत्र मिळून गणपती साजरा केला पाहिजे अशी देवाचरणी प्रार्थना आहे.
माझ्याकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी गणेशाच्या चरणी हेच प्रार्थना करते की सगळ्यांना सुखात ठेवा आणि अशीच पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा अशीच चालू राहू दे, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. आणि पाटील परिवारातर्फे सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.